हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 23 ऑगस्टचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही माझ्या SSKK सिरियल कट्टा या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. त्याच्या सिरियल मी सध्या या चॅनलवर टाकते, तर तुम्ही मालिकांची या दुनियाला पण प्रतिसाद द्या. प्लीज माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. आजच्या भागात आपल्याला बघायला मिळतं आहे की काव्या मांडणीसाठी खायला घेऊन येते आणि बोलते की काकू, मी तुमच्यासाठी छान गरमागरम सूप आणलं आहे. काव्या मानिनीला भरवत असते आणि नंदिनी बाहेरून चोरून बघत असते. तेव्हा मानिनी बाहेर बघते, विक्रमही बघायला लागतो. तेव्हा तिथे कोणीच नसतं. तेव्हा पार्थ बोलतो, काय झालं आई, सूप पी ना. अगं जरा पोटाच्या भुकेकडे पण लक्ष दे. कावळ्यांचा आवाज बाहेरपर्यंत येतोय. तेव्हा पार्थ कावळ्यांचा आवाज काढतो. तेव्हा काव्या बोलते, हो काय पार्थ. तेव्हा मानिनी बोलते, अरे नको ना हट्ट करूस, खरंच भूक नाही आहे मला. तेव्हा विक्रम बोलतो, जा 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 घेऊन जा, तिला भूक नाही आहे. तेव्हा काव्याला आठवतं नंदिनी तिला बोललेली असते की तुलाच नंदिनी होऊन मानिनी काकूंची काळजी घ्यावी लागेल. तेव्हा काव्य बोलते, नाही नाही काका, असं कसं चालेल. एवढं छान सूप बनवून आणले मी त्यांच्यासाठी, प्या बरं पटकन. तेव्हा काव्या बोलते, काकू प्या प्या. काकू, काकांची भांडायला ताकद पाहिजे की नाही. आणि ते सगळे हसायला लागतात. तेव्हा काव्या बोलते, असं हळूहळू करून सगळं सूप प्या. तेव्हा मानिनी बोलते, बस अगं पुरे. तेव्हा काव्य बोलते, असं कसं पुरे, सांगा तरी कसं झालं आहे सूप. तेव्हा मानिनी बोलते, छान झालं आहे अगं, पण आता पुरे. तेव्हा काव्य बोलता बोलता बोलली जाते की असं कसं पुरे आई. तेव्हा काव्य आई बोलते, मानिनी लगेच तिच्याकडे बघायला लागते. काव्यही शांत होते. तेव्हा काव्य पटकन बोलते, काकू सगळं सूप संपवा हं काकू. तेव्हा विक्रम बोलतो, पार्थ चल, आपण ऑफिसच्या काही मीटिंग वगैरे असतील ते बघूया, चल पटकन. तेव्हा पार्थ विक्रमसोबत बाहेर जातो. इकडे काव्या मानिनीला सूप भरवत असते. तेव्हा काव्या सूप भरवत असते. तेव्हा मानिनी बोलते, आई म्हणालीस तरी चालेल हं. आणि मानिनी बोलते, सूप करायला तुला. तेव्हा काव्य बोलते, ताईने सांगितलं. तेव्हा मानिनी बोलते, तुझ्याकडे अजून काहीतरी मागू देशील. तेव्हा काव्य हसत बोलते, अरे मागा ना, काय खायला हवं आहे तुम्हाला, तुम्ही पटकन सांगा, झटकन किचनमध्ये जाऊन घेऊन येईल. तेव्हा मानिनी बोलते, काव्या खायला काही नको आहे. काव्या, तू खमकी आहेस, निडर आहेस, कधी कधी नंदिनीचा हळवेपणा आड येतो गं. तेव्हा काव्य बोलते, या गोष्टीची तुम्ही अजिबात काळजी करू नका काकू, मी माझ्या नंदिनी ताईला कधीच एकटं पडू देणार नाही. तेव्हा काव्य बोलते, आणि आता माझा खमकेपणा सगळ्यांना दाखवायची वेळ आली आणि आजच दाखवेन. इकडे काव्या संध्याकाळची पूजा करत असते. तेव्हा घरातून सगळे बाहेर येतात आणि देवाच्या मंदिरापाशी येतात घरातल्या. तेव्हा सगळ्यांना आरती दिल्यावर वसू नंदिनीला बोलते, तू जो मला प्रश्न विचारला होता ना नंदिनी, तोच प्रश्न मला तुला विचारावा असं वाटतोय, शत्रुबुद्धी विनाशाय. तेव्हा वसू बोलते, पण शत्रू जर का घरचा असेल तर काय करायचं ग रम्या. तेव्हा रम्या बोलते, आई अगं 24 तासांची मुदत घ्यायची. तेव्हा त्या दोघी हसायला लागतात. तेव्हा काव्या वसू समोर येऊन उभं राहते. तेव्हा वसू बोलते, काय ना काव्या, तू कितीही शुभंग करोती म्हण आणि देवासमोर लोटांगण घाल, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे, कारण तुझी बहीण खोटी ठरली आहे आणि आज हिच्यामुळे घरातलं वातावरण कलुषित झालं आहे. तेव्हा वसू बोलते, काय ग नंदिनी, भारी 24 तास मागून घेतलेस आणि पुरावा घेऊन आलीस, पण चक्रव्यूहात तर अडकलीस ना. तेव्हा रम्या बोलते, काय करणार आई, शेवटी आयुष्य चक्रव्यूहच आहे ना, आणि आपण सगळे अभिमन्यू. तेव्हा जीवा बोलतो, एकदम करेक्ट बोललीस रम्या, आपण सगळे अभिमन्यूच आहोत, आणि म्हणजे तुम्ही पण अडकले आणि असे अडकला आहेत ना, म्हणजे सुटणार नाही. तेव्हा वसू बोलते, पण मी तर सुटले आणि अडकलो कोण, तुझी बायको. तेव्हा वसू बोलते, काय ग नंदिनी, स्वतःच्याच तलवारीने स्वतःवर वार करून घेतलेस, तुझा पुरावा तर परतला ग नंदिनी. तेव्हा वसू जाणार. तेवढ्यात रम्या बोलते. तेव्हा काव्या बोलते, आता येणारी वेळच ठरवेल की कोण कोणावर पलटलंय ते. तेव्हा काव्या बोलते, ज्या क्षणी माझ्या नंदिनी ताईने सांगितलं होतं की तुम्ही तिला लग्नातनं किडनॅप केले, त्या क्षणीच माझ्यासाठी हा विषय संपला होता, पण फक्त विक्रम काकांना पुरावे दाखवायचेत ना म्हणून थांबली आहे. ज्या दिवशी पुरावे मिळतील ना, त्या दिवशी फक्त तुम्ही आहात आणि मी आहे. तेव्हा काव्य बोलते, तुम्हाला कल्पना नाही आहे वसू आत्या, जितकं तुम्ही नंदिनी ताईला माझ्या दुखावले ना, त्यापेक्षा जास्त मी दुखावली आहे. तेव्हा काव्य बोलते, त्यामुळे उलटी गिनती सुरू करा, आणि हो, तुमचे दिवस पलटेपर्यंत माझ्या ताईकडे जर वाकड्या नजरेने बघितलं, मग तिला काही जरी बोललात तर ही काव्य पुरावा सापडायची वाट नाही बघणार. त्यामुळे आता शहाण्या मुलीसारखं अबाउट टर्न घ्या आणि तुमच्या मुलीबरोबर तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा. तेव्हा काव्या रम्याला आणि वसूला आरती देते आणि बोलते की जा, आणि त्या दोघी गेल्यावर काव्या नंदिनीला बोलते की एक गोष्ट लक्षात ठेवता येईल, या सगळ्यात तू एकटी नाही आहेस. तेव्हा काव्या देवाकडे बघते, दिव्यावर हात ठेवते आणि बोलते, मी आहे ताई तुझ्यासोबत. तेव्हा पार्थही येतो आणि काव्याच्या हाताखाली हात धरतो आणि बोलतो, आम्ही आहे नंदिनी आणि काव्या तुझ्यासोबत, मी पण आहे. तेव्हा जीवाही बोलतो, मी नाही. तेव्हा ते दोघं बघायला लागतात. तेव्हा जीवा पण
पार्थच्या हाताखाली हात ठेवतो आणि बोलतो, आम्ही आहेत तुझ्यासोबत. आणि नंदिनी, आता तुला निर्दोष मुक्त केल्याशिवाय मला ही चैन पटणार नाही. चक्रव्यूह त्यांनी रचलं होतं ना, आता आपण मिळून त्याला भेदूया आणि नंदिनीला निर्दोष मुक्त करूया. इकडे नंदिनी पण त्यांच्या हातावर हात ठेवते आणि ते सगळे एकत्र येऊन देवाकडे बघतात. तेव्हा जीवा सगळ्यांना सांगत असतो, काही करून आपल्याला असा पुरावा शोधून काढावा लागेल जो हे चित्र पूर्ण करेल आणि तोच आपल्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा असेल आणि या कोड्याची किल्ली. इकडे दीपक वसूला बोलत असतो, काय कमाल काम प्लॅन केला होता वसुंधरा मॅडम तुम्ही. त्यामुळे या प्लॅनमुळे बेलवर का असे ना मी त्या जेलमधून सुटलो आणि ती नंदिनी अडकली. तेव्हा वसू बोलते, जिने तुझी बेल केली दीपक, तिला आता घरामध्ये कोणीही उभी करत नाही आहे. माझ्या भावाने तिला मानिनीच्या घरात जाण्यापासून रोखलं. तेव्हा वसू बोलते, खरंच दीपक हे तुझ्यामुळे झालं आहे. आत्ता कुठे मला बदला घेण्याचं फिलिंग यायला लागले त्या नंदिनीचा. तेव्हा दीपक बोलतो, त्या नंदिनीचा बदला मलाही घ्यायचा होता. माझ्याशी लग्न न करता त्या नंदिनी जीवाशी लग्न केलं आणि जीवाने तिच्यासाठी मला मारलं होतं. नंदिनीवर असे बळ उमटले ना तिच्या आयुष्यावर कधीच पुसणार नाही. तेव्हा वसू बोलते, पण एक गोष्ट लक्षात ठेव दीपक, जपून राहा, कारण की ती नंदिनीची बहीण काव्य आहे ना, तिचा तो मित्र पार्थ आणि तिचा नवरा जीवा त्यांच्यासोबत आहेत. तर दीपक तू बेलवर सुटला आहेस, त्यामुळे मोकट फिरू नकोस आणि जीवा आणि पार्थच्या हाती लागू नकोस. तेव्हा दीपक बोलतो, डोंट वरी वसुंधरा मॅडम, मी घरात येऊन असं काही पलटलो आहे ना की तेच माझ्या नादी लागणार नाही आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ. वसुंधरा मॅडम, नंदिनीला किडनॅप करायला तुम्ही मला सांगितलं होतं. मी एकमेव साक्षीदार आहे आणि माझी साक्ष कायम तुमच्याच बाजूने असेल. त्यामुळे त्या नंदिनीकडे कुठलाच पुरावा नाही आहे. आता काही झाले ना तरी ती नंदिनी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही. इकडे जीवा नंदिनीला बोलत असतो की तुला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे नंदिनी, आणि काहीही झालं तरी स्वतःला एकटं समजू नकोस. तेव्हा नंदिनी बोलते, मला माहिती आहे जीवा, तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात आणि कायम असेच सोबत राहा. तेव्हा जीवा नंदिनीकडे जातो आणि बोलतो, खरंच सोबत राहू नंदिनी. तेव्हा नंदिनी विषय डायव्हर्ट करते आणि बोलते, आज जिमला नाही गेलेत. तेव्हा जीवा बोलतो, नाही, तू निर्दोष सुटेपर्यंत जिमला सुट्टी. आता माझी ताकद मला त्या जिममध्ये नाही, तुझी सुटका करण्यात लावायची आहे. तेव्हा पार्थ तिथे येतो आणि बोलतो, आता थोडी ताकद माझ्यासाठी पण ठेव. तेवढ्यात पार्थमध्ये बोलतो की आत येऊ का. तेव्हा नंदिनी बोलते, हो या ना. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या नाही आली. तेव्हा काव्या बाहेरून बोलते, हो आले आणि सँडविच घेऊन येते. तेव्हा पार्थ बोलतो, इतके सँडविचेस तुम्ही बनवले. तेव्हा काव्या बोलते, हो म्हणजे काय. तेव्हा काव्या बोलते, मी काकूंसाठी टोमॅटो सूप बनवलं होतं, विक्रम काकांसाठी आलू पराठे बनवले होते, मग थोडे टोमॅटोच उरले, टोमॅटोच उरले, बटाटे उरले, मग काय सँडविच ब्रेडमध्ये टाकले आणि बनवून आणले सँडविच. तेव्हा पार्थ बोलतो, इतकं तुमची मेहनत बघून डोळ्यात पाणी आलं हो. तेव्हा काव्या ओरडते, मारला टोमणा. तेव्हा काव्य बोलते, तुम्ही एक संधी सोडू नका हां देशमुख. तेव्हा पार्थ बोलतो, अहो कौतुक करतोय तुमचं. तेव्हा काव्य बोलते, मला माहिती आहे तुमचं कौतुक, ताई तू सांग. तेव्हा नंदिनीच्या डोळ्यात पाणी असतं. काव्य तिच्याकडे बघत असते. तेव्हा काव्य बोलते, अगं काय झालं रडायला. तेव्हा नंदिनी बोलते, अगं आनंद अश्रू आहेत गं वेडे, माझी लहान बहीण किती मोठी झाली. तेव्हा नंदिनी बोलते, थँक्यू सो मच काव्य. तेव्हा काव्य बोलते, थँक्यू आणि कशाला. तेव्हा नंदिनी बोलते, बाबांना आवडणार नाही म्हणून किचनमध्ये गेलेच नाही मी, पण माझ्या मागे माझ्या सावलीप्रमाणे उभं राहून सगळं करतेस तू आणि खरंच किती छान करतेस, किती छान सांभाळतेस सगळं, आय एम प्राऊड ऑफ यू. तेव्हा काव्य बोलते, काय ताई तू पण, एक टीम आहोत ना आपण, मग असं एकमेकींना खाली पडू देऊ का. तेव्हा नंदिनी बोलते, अजिबात नाही. तेव्हा नंदिनी बोलते, हा काय प्रश्न झाला का. तेव्हा त्या दोघी गळ्यात पडतात. तेव्हा पार्थ बोलतो, बरं तुमचं भगिनी प्रेम झालं असेल तर पुढचं बोलूयात का. तेव्हा काव्य बोलते, बोला. तेव्हा जीवा बोलतो, एक मिनिट, पटकन दरवाजा लावतो आणि बोलतो की विषय हा आहे की नंदिनीची निर्दोष सुटका करायची आहे, पण प्रश्न हा आहे ती करायची कशी. तेव्हा काव्य बोलते, नाही आपल्याला ठोस पुरावा काहीतरी नक्कीच लागेल. तेव्हा काव्य बोलते, ताई आता पिहू आपला पुरावा होईल असं मला वाटत नाही. तेव्हा जीवा बोलतो, एक्झॅक्टली, आणि तो नालायक दीपकला आपण पुरावा म्हणून आणू शकत नाही. तेव्हा पार्थ बोलतो, वसू आत्या खुद्द पुरावा आहे, पण त्या काही आपली मदत करणार नाही. पुरावा शोधायला काहीतरी धागा नक्कीच सापडायला पाहिजे. तेव्हा नंदिनी बोलते, काहीतरी धागा नक्कीच सापडेल, कारण कुठलाच क्राईम हा 100% पूर्ण नसतो. कुठला तरी धागा मागे राहतो जो आपल्याला पुराव्याकडे लीड करतो. तेव्हा पार्थ बोलतो, करेक्ट, काहीतरी लीड सापडायला हवा. तेव्हा काव्य बोलते, बरोबर आहे, पण कुठनं शोधायचा हा लीड. तेव्हा ते चौघं विचार करतात आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.